नगीना बाग स्थित सिस्टर कॉलोनी एक घनी आबादी वाली बस्ती है। विगत कई वर्षों से यहाँ गंदगी का साम्राज्य है और यहाँ रहने वाले लोग इसी गंदगी के बीच रहने को मजबूर है। इसका कारण है विकास की कमी। स्थानीय लोगों का कहना है कि यहाँ 2 नगर सेवक होने के बावजूद एक भी बस्ती की सूद लेने कभी ना आया। पानी की किल्लत, नाली की समस्या और सड़कों की क्या हालत है, तस्वीरें खुद बयां कर रही है। स्थानीय लोगों ने कई दफा इसकी शिकायत नगर सेवक से की, पर उनके कानों पर जू तक न रेंगी, केवल आजकल का आश्वासन ही दिया। निवासियों ने अपनी सारी गाथा मीडिया के समक्ष बयां की। लोगों ने बताया कि चुनाव के वक्त उन्हें सिर्फ आश्वासन दिए जाते हैं और तख्त मिलते ही मंसूबे बदल जाते हैं। कभी किसी प्रशासन के नुमाइंदे ने यहाँ का जायजा लेकर हाल जानने की कोशिश नहीं की। बरेचदा दिलेला आहे की नगरसेवकांना पावडे आणि धाडणे मॅडम यांना देखील आम्ही प्रत्यक्ष निवेदन दिलेलं आहे आणि आजूबाजूचे रस्ते आम्ही राहत असलेल्या वस्तीचे आजूबाजू सगळे रस्ते झालेत, परंतु फक्त आमचा एकच असा रस्ता आहे की अजूनपर्यंत आमचा रस्ता झालेला नाही किंवा ती नगरसेविका ह्या दोनच सांगू शकतात। आपण कधी विचारणा केली नगरसेवक? अनेकदा विचारणा केली। आम्ही स्वतः तिथे गेलो, त्या मॅडमकडे गेलो, त्या पावडेकडे गेलो, फक्त त्यांनी पोकळ आश्वासन दिले मी उद्या येतो परवा येतो, परंतु कोणीही असे येऊन आमचं कोणी कामाकडे लक्ष दिलं नाही किंवा रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही। मनीषा कांबळे, मी शिक्षिका आहे। तसं ह्या आमच्या एरियात सर्वजण व्यवस्थित आहेत। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की संपूर्ण इथून जे 4-5 घरं आहेत आमचे, त्या घरांना एवढा त्रास होते ह्या नाल्यांचा। तुम्ही प्लीज ही नाली दाखवू शकता आणि ह्या नालीपासनं येणाऱ्या पाण्यापासनं पूर्ण पाणी जे आमच्या घरापर्यंत जाते, त्याच्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतो, वेळ प्रसंगी आम्हाला घराच्या बाहेर निघता येत नाही। एखादं कोणी आजारी असलं तर त्यांना बाहेरसुद्धा निघता येत नाही। मागे आता परवाच्या दिवशी एका मुलीला आपल्या पेपरला जाता आला नाही, अतिशय दुःखाची खेदाची बाब आहे। परंतु आजपर्यंत एवढ्यादाही आम्ही निवेदन दिलेलं आहे, परंतु एकही जण, मी सतत लगातार फोन लावते आहे पावडे साहेबांना, पण कधी त्यांनी असं येऊन पाहिलं नाही किंवा परत मला उत्तर दिलं नाही याचं की का बरं तुम्ही फोन केला, काय तुमची अडचण आहे। वारंवार इथे लोक मतदानाच्या वेळेस कितीदा तरी आमच्याकडे येतात, एवढ्या रांगेतनं सर्वांना आश्वासनं देतात, परंतु अजूनही कोणी इथपर्यंत आलं नाही की तुमच्या काय अडचणी आहेत आम्ही त्या सोडवू, असं आजपर्यंत कुणीही म्हटले नाही। प्रत्येकाच्या घरी जवळपास कोणी आजारी आहे, कोणी अपंग आहे, कोणी डोळ्याने अंध आहे, असे व्यक्ती असताना त्यांना किती त्रास होते हे आम्हाला माहीत आहे, परंतु आजपर्यंत आमचे नगरसेवक, आमच्या वार्ड मेंबर अजूनही इथपर्यंत आलेले नाही आणि आमची अडचण त्यांनी सोडवलेली नाही। वारंवार आम्ही साहेबांना, जे वार्ड मेंबर आहेत त्यांना आम्ही आवेदन देऊन सुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले। कितीतरी दिवसापासून आम्ही त्यांना आवेदन देतो, पाऊस यायच्या पूर्वीपासून तरी त्यांनी दुर्लक्ष केलं आहे। इथं एक साधी कचरा पेटीसुद्धा नाही, आम्हाला कचरा फेकायला दूर जाते। सर्व लोक येऊन इकडे तिकडे कचरा टाकतात, तेव्हा कचरा पूर्ण आमच्या घरापर्यंत येतो। पावसाच्या वेळेस पूर्ण रस्ता आमचा उडून गेलेला आहे, चालणं मुश्किल होऊन गेलेलं आहे आणि आम्हाला जाणं येणं पावसामध्ये बाहेर निघणंसुद्धा मुश्किल होऊन राहिलं आहे। अशा वेळे ते जे कोणी प्रशासक आहे त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या या प्रश्नाचं सोल्युशन काढण्याचा करावा असं आम्ही त्यांना निवेदन करतो। यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे प्रतिनिधी जे निवडून आलेले आहेत या ठिकाणी आमच्या वार्डामध्ये, नगीना बाग सिस्टर कॉलनीमध्ये, त्या ठिकाणी प्रतिनिधी या ठिकाणी वार्डामध्ये कधीच येत नाही आणि वार्डाची काय समस्या आहे ते कधीच जाणून घेत नाहीत ते लोक। आणि माझं असं म्हणणं आहे की कारण सर्व सेंट मायकलपासून तर रामनगरपासून जेवढंच सगळं जे पाणी आहे, पावसाचं पाणी या ठिकाणी आमच्या सिस्टर कॉलनीमध्ये साचले जाते आणि या ठिकाणी नाल्याची साफसफाई नाही, काहीच नाही। आता हे माझं घर आहे, बाजूला घर आहे, या घरासमोर एक वॉल कंपाऊंड बांधलेली आहे, ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड आहे, परंतु ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड बांधली त्यांनी, पण हे बांधू शकत नाही कारण पाण्याला जायला जागा हवी असते, परंतु हे त्यांनी बांधली आहे। त्या वॉल कंपाऊंड बांधल्यामुळं माझ्या घरात जवळपास 2 ते 3 फूट या 4 दिवसा अगोदर आलेल्या पाण्यामध्ये माझं घर सगळं म्हणजे डुबलं आहे, डुबलं होतं आणि पूर्ण घरातलं सामान वगैरे सगळं खराब झालेलं आहे। परून आणि मी यापूर्वी पण निवेदन दिलं आहे महानगरपालिकेला, फोटोग्राफसुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहे। माननीय महापौर जे आहेत कंचलावर मॅडम यांच्याकडेही मी त्यांना सांगितलं आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की JCP लावून तुमच्या नाल्याची या खोदाई करून आम्ही ते सगळी सुविधा पुरवू, परंतु या ठिकाणी महानगरपालिकेचंही काही या ठिकाणी काम दिसत नाही आहे।
म्हणून नाही का एवढीच खंत वाटते की या ठिकाणी नगरसेवकाला ज्या समस्यासाठी वार्डातून निवडून दिलेल्या आहेत आम्ही, त्यांनी या ठिकाणी येऊन हे काम पाहणं आवश्यक आहे.